प्रिय राजू, आता प्रिय म्हणावं की नाही हा एक प्रश्नच आहे. पण तरीही प्रियच बोलते. कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि ते कायमच राहील. पण कदाचित तू मला कधी आपलं मानलंच नाहीस. म्हणूनच आज हे जग सोडून जाण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आपल्या लग्नाला काहीच वर्ष झाली आहेत आणि मी आजपर्यंत सर्व काही सहन करत आले आहे. पण आता सर्वच असह्य होत आहे. तुला खरंच माझा आधार असता तर तू माझ्यासोबत ठामपणे उभा राहिला असतास. मला थोडं समजून तू घेतलं असतंस. जेव्हा तुझ्याशी लग्न झालं तेव्हा किती स्वप्न मी इच्छा ठेवून आले होते. मला तुझ्यासोबत आणि घरातील इतरांसोबत सुद्धा खूप आनंदाने राहायचे होते. संसाराची वेल फुलवायची होती. पण माझी सर्व स्वप्ने अगदीच अपूर्ण राहिली. मलाच कळत नाही की काय माझा दोष होता. माझा ज्याचा परिणाम मला इतका भयंकर सहन करावा लागला. तुझे आईवडील लग्न झाल्यापासूनच ते आत्तापर्यंत सतत लग्नातील मानपानावरून बोलत असतात. चार चौघात ऐकवत असतात. इतर सुनांचे उदाहरण देत असतात. माझ्याशी कधी प्रेमाचे चार शब्द ते बोलत नाहीत. नवीन सून आहे तर कधी काही चुकलं तर समजून सांगण्याऐवजी मी किती बेजबाबदार आहे याची जाणीव त्या करून द्यायच्या. नवीन होते तर काही चुका झाल्या असतील, पण दरवेळेस मीच कशी काय चुकीची आहे हेच त्यांना सांगायचे असते. अनेक वेळा अनेक प्रकारे मी त्यांच्याकडून अपमान सहन केला. तुझ्यासमोरही असे अनेक प्रसंग घडले, पण तू दरवेळेसप्रमाणे गप्पच राहायचास. मला वाटलं होतं की एक दिवस तुला खऱ्यापणाची जाणीव होईल. तू माझ्यासोबत ठामपणे उभा राहशील. पण नाही, हे आजपर्यंत कधीच शक्य झाले नाही. त्या क्षणी मला तुझा खूप जास्त राग यायचा. पण मला वाटायचे तू तरी आईवडिलांना कसा दुखावशील, त्यापेक्षा आपणच थोडं समजून घेऊयात म्हणून मी शांत राहायची. पण आता त्यांचे वागणे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. माझ्या माहेरीसुद्धा कधी मला जास्त पाठवले जात नाही. त्यावरूनच माहेरचे लोक आले तर मला भेटायलासुद्धा त्यांच्याशी कोणी नीट बोलायला जात नाही. मात्र ठोमणे मात्र ऐकवले जातात. त्यांचा पाहुणचार तर फार दूरचीच गोष्ट आहे, पण चार आपुलकीचे शब्दही कोणी काही बोलत नाही. म्हणून मी हल्ली त्यांना बोलावणे सुद्धा सोडलंच आहे. तुलासुद्धा हे सर्व काही माहिती आहे. तुझ्या आईवडिलांचा स्वभाव तुला माहिती आहे. तरी देखील त्यांच्या बोलण्यावर तुझा विश्वास होता. त्यावर तू मला जाब विचारत होतास. माझ्याशी वाद घालत होतास. किती विश्वासाने मी तुझ्याकडे पाहायचे की तू मला समजून घेशील, माझ्या भावना जाणशील, मला होणारा मानसिक त्रास तुला कळेल आणि तू तुझ्या आईवडिलांना समजावून सांगशील. घरातील वातावरण बदलेल, आनंदाने आपण सर्व एकत्र छान राहू. पण तू कधीच तुझे तोंड उघडले नाहीस, ना मला कधी समजून घेतलंस. खरंच तुला कधीच वाटलं नाही का आईवडिलांशी बोलावं, जे काही चुकीचे चालू आहे ते थांबवावे. या कठीण मानसिक प्रसंगात मला फक्त तुझी साथ हवी होती. कदाचित तू सोबत असतास तर या परिस्थितीतून मार्ग नक्कीच निघाला असता. मला तुझ्यासोबत आयुष्यभर प्रेमाने सुखाने राहायचे होते. आपला सोन्याचा संसार करायचा होता. पण आता हे सर्वच माझ्यासाठी कठीण होत चाललेले आहे. माझ्या माहेरी निघून मी गेले असते, पण विनाकारण त्यांना मानसिक ताण आला असता आणि तुला सोडून मी राहू शकत नव्हते. मला मान्य आहे, ते तुझे आईवडील आहेत. त्यांची काळजी घेणे, त्यांना सांभाळून घेणे हे तुझे कर्तव्यच आहे. पण एकीकडे तुझ्या बायकोवर सतत अन्याय, अपमान होत असताना, त्रास होत असताना तू गप्प कसा काय राहू शकतोस? आता तुला माझी बाजू सांगून स्वतःला सिद्ध करून मी थकले आहे. तुझ्यावर विश्वास ठेवून मी या घरात आले होते. पण तुझाच माझ्यावर विश्वास नसेल तर काय करणार? आणि तुझा विश्वास असता, तुझी सोबत असती तर कदाचित मीही या परिस्थितीचा सामना नक्कीच केला असता. पण मला आता सहन होत नाही. माझ्या आईवडिलांना मला त्रास द्यायचा नाही आणि तुलाही मला दुखवायचं नाही, दुःख द्यायचं नाही. म्हणून या जगाचा निरोप मी घेत आहे. जमलं तर मला माफ कर आणि जर कधी भविष्यात दुसऱ्यासोबत लग्न केलंस तरी मनाच्या एका कोपऱ्यात माझे स्थान कायम ठेव. कारण माझे तुझ्यावरचे प्रेम निरंतर राहील. तुझीच पत्नी.
आता हे पत्र वाचून राजू पूर्णपणे हतबल झाला. काय आणि कसे, कधी घडले हेच त्याला कळलंच नाही. आपली पत्नी आपल्याला सोडून गेली होती, त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. आता त्याला वेळ निघून गेल्यावर पश्चाताप होत होता. तो स्वतःशीच बोलत होता की मी वेळीच आईवडिलांशी बोलून हे वादविवाद, भांडणे दूर केली असती तर माझी पत्नी माझ्यासोबत असती आणि आमचा संसारसुद्धा अगदी सुखाचा झाला असता. पण आता या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. तो काहीच करू शकणार नाही, असे बोलत स्वतःला दोष देत तो रडत होता. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.